आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेली त्र्यंबकेश्वरवरून दिंडी आज राहुरी या ठिकाणी काल मुक्कामी होती व राहुरीवरून आता या दिंडीचं प्रस्थान आता पंढरपूरकडे झालेलं आहे। आज भोकरदंड या ठिकाणी मुक्काम आहे। त्याप्रसंगी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या 29 तारखेपासून आम्ही या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी तीर्थ पायी वारीला या ठिकाणी सर्वच वारकरी या ठिकाणी निघालेले आहेत। अत्यंत भव्य दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा खऱ्या अर्थानं बघायला मिळतोय। आज या ठिकाणी आदरणीय आमचे हरिभक्त पराय या ठिकाणी गजाराम महाराज नाटे यांच्या ह्या दुपारच्या ठेप्यावर या ठिकाणी या दिंडी सोहळ्याला भेट देत असताना हे सर्व वारकरी अत्यंत आनंदाने या ठिकाणी हे प्रसाद म्हणून या ठिकाणी सेवन करीत आहेत। सर्व वारकरी सगळं विसरून आज या ठिकाणी एकच त्यांच्या मनामध्ये ध्यास आहे की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन कधी होईल। निवृत्तीदादांच्या बरोबर चालत असताना त्यांना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जो बघायला मिळतोय तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आणि एवढा मोठा सोहळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव आहे। आपण नुसतं बघत आलो की संत काय म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, तुकाराम महाराज असेल, सर्व संत या ठिकाणी आज महाराष्ट्रातून या ज्या पालख्या निघाल्या आहेत हा सोहळा जागतिक लेवलला या ठिकाणी खऱ्या अर्थाची दखल घेतली जाते। याचाच अर्थ आमच्या संतांची उंची किती आहे आणि आमच्या विठ्ठल पांडुरंग किती मोठा आहे या दिंडीच्या सोहळ्यातून या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे। दिंडी रात्री मुक्कामी राहुरी या ठिकाणी होती। आज ते दुपारचं जेवण सडे वांबोरी इथं या ठिकाणी दुपारचं जेवण झालेलं आहे आणि संध्याकाळी पालखीचा मुक्काम डोंगरगणला होणार आहे। रामकृष्ण आहे दिंडी क्रमांक 25। पायी ध्वजेचे चिरगुले राया जतन करता करतो, राया जतन करता करतो। भावाला काढ ना मुखामध्ये पांडुरंगाचे नाव घेऊन ही वाटचाल आता पंढरपूरकडे चालू आहे। बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जाता पंढरीशी सुख वाट जीवा, जाता पंढरीशी हा सोहळा स्वर्गात देखील नाही इतका सुंदर असा सोहळा या दिंडीमध्ये अनुभवला जातोय आणि भाविक आनंदाने फुगडी खेळतायत आणि महिला वर्ग भाविक स्वयंपाक करताना हरिनाम घेत आहेत आणि
अतिशय छानपैकी या स्वयंपाकाचं वर्णन काय करावं तेवढं थोडंच आहे. गरम गरम चपात्या, गरम गरम भाजी आणि खूप छान असा हा प्रवास अनुभवला जातोय. यासाठी आपल्याला पायी दिंडीतच जावा लागेल आणि हा आनंद घ्यावा लागेल. पांडुरंग देखील आता भाविकांची वाट पाहत आहेत, कारण पांडुरंग म्हणतायत तुम्ही आहे म्हणून मी आहे. आणि यावर्षी पांडुरंगाने पाऊस नव्हता, परंतु भरपूर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी केलेली आहे आणि पुन्हा पाऊस लवकरच आता आषाढीला येणार आहे. नाम तुझे किती चांगले, विठ्ठल नाम तुझे किती चांगले, नाम तुझे किती चांगले, विठ्ठल नाम तुझे किती चांगले. उजारी विठ्ठल घरी ज्ञानेश्वरी, माझ्या घरी उजारी विठ्ठल घरी ज्ञानेश्वरी, माझ्या घरी कधी